नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनल अंजली टीव्ही वॉच याच्यावरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येणारा ऑक्टोबर महिना प्रत्येक भाग्यांकाला म्हणजे तो भाग्यांक असलेल्या व्यक्तींना कसा जाणार आहे, काय इंडिकेशन्स देणार आहेत किंवा काय इंडिकेशन्स आपल्याला मिळत आहेत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहेच की भाग्यांक आपण कशाला म्हणतो. आता हा महिना दसरा, दिवाळी हे सगळं घेऊन येणार आहे, म्हणजे आनंद, उत्साह असा क्वालिटी टाइम सगळेजण घालवणार आहेत. चला वळूया प्रत्येक भाग्यांकाच्या व्यक्तीकडे. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 या तारखांना झालेला असेल, म्हणजेच भाग्यांक 1 नंबरच्या व्यक्तींसाठी हा महिना कसा जातोय. तुमच्या नेहमीच्या सकारात्मकतेला वाढवणारा हा महिना असेल. थोडंसं स्वभावामध्ये मार्दव वाढल्यासारखं तुम्हाला जाणवेल आणि दुसऱ्यांनी त्यांचा मुद्दा न मांडता सुद्धा मला तो तसाही समजतोय हेही तुम्हाला लक्षात येईल. इतरांना चांगले सहकार्य द्याल. नोकरीत किंवा व्यवसायात सर्वांना बरोबर घेऊन जाणं श्रेयस्कर ठरेल. विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना की त्यांनी जास्त जोमाने अभ्यास करावा, जास्त प्रयत्न लावावेत आणि तुमच्या महत्वाच्या कामांच्यासाठी तुम्हाला स्त्रियांच्याकडून जास्त सहकार्य मिळेल असं तुम्हाला जाणवेल. आता ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 या तारखांना झाला असेल त्यांच्यासाठी, म्हणजेच 2 नंबर असलेल्या भाग्यांक असलेल्या व्यक्तींसाठी तुमचा एरवीचा बुजरेपणा थोडा कमी होऊन तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकाल. वरिष्ठांची जर एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला चर्चा करायची असेल किंवा तुमची बाजू मांडायची असेल तर त्याच्यासाठी हा महिना योग्य ठरू शकतो. तुमच्या कल्पकतेला पोचपावती मिळू शकते. नशिबाची साथ असल्यामुळे मी पण आत्मविश्वास पूर्ण काहीतरी करू शकतो किंवा करू शकते हा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागेल. नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये कदाचित काही शुभ समाचार पण मिळण्याची शक्यता जरूर वाटते. आता ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 या तारखेला झाला आहे, म्हणजेच भाग्यांक 3च्या व्यक्तींसाठी एरवी तुमच्या प्लॅनमध्ये नसलेली अचानक एखादी गोष्ट समोर येण्याची शक्यता वाटते. अर्थात तुमच्या आत्मविश्वासपूर्ण स्वभावाने तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित हाताळू शकाल हेही दिसतच आहे. परंतु यासाठी आपण थोडासा बदल आपण केलेली जी कामाची आखणी आहे त्याच्यामध्ये असा करावा की त्याच्यात थोडीशी लवचिकता जर आली तर बरं होईल. बुद्धीला धार चढल्याचंही जाणवू शकतं आणि जर पैसे कुठे अडकले असते तुमचे तर ते परत येण्यासाठी हा महिन्याची सकारात्मकता चांगली वाटते. आता ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखांना झालेला आहे, म्हणजेच 4 भाग्यांकाच्या व्यक्तींच्यासाठी ऑक्टोबर महिना कसा जाणार आहे. एरवी प्रयत्नपूर्वक येणाऱ्या संधी यावेळेस मात्र सहजतेने येत आहेत असा अनुभव येईल आणि सर्व गोष्टी उत्तम प्रकारे बॅलन्स करणे पण तुम्हाला जमू शकेल हाही अनुभव येईल. मग राहिलेली कामं पूर्ण करायला हातात घ्यायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये चांगला मूड लागेल. नोकरी व्यवसायात मध्यस्थाचा रोल तुम्ही उत्तम प्रकारे करू शकण्याची शक्यताही या महिन्यात दिसते आहे. आत्मविश्वास पूर्ण याने पुढे जाल तुम्ही. तरीही शब्द मात्र लाईट मूड मध्ये आणि तोलून मापूनच वापरलेले श्रेयस्कर ठरेल. आता ज्या लोकांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झालेला आहे, म्हणजेच 5 भाग्यांकाची मंडळी, या महिन्यात 2 गोष्टी महत्वाच्या ठरतील. एक म्हणजे नोकरीत किंवा व्यवसायात तुम्ही आधी जे काम केलेलं आहे त्यामुळे होणारा सांपत्तिक फायदा किंवा तुमचं दुसरं सोर्स ऑफ इन्कम जर काही असेल तर त्याच्यातून होणाराही लाभ. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट किंवा तुमच्या स्वभावाला धरून तुम्ही एक व्यवसाय कधीच करत नाही, दुसरा पण काहीतरी तुमचा एक छोटा मोठा व्यवसाय सुरू असतो, त्याच्यातून तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला सुद्धा या महिन्यात यायला हरकत नाहीये.
आणखीन आपल्याला एका गोष्टीची तरतूद करून ठेवायची आवश्यकता पडणार आहे, ती म्हणजे तुम्हाला घरासाठी या महिन्यात कदाचित वेळ द्यावा लागेल. म्हणजे घरातल्या काही महत्वाच्या गोष्टी किंवा घरातल्या व्यक्ती असंही आपण म्हणू शकतो. विद्यार्थ्यांना चांगलं सहकार्य मिळू शकतं आणि एकंदरीत काय लक्षात राहण्यासारखा महिना हा जाऊ शकतोय. आता 6 नंबरची मंडळी म्हणजे काय, ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झालेला आहे. 6 भाग्यांक. तुम्हाला या महिन्यामध्ये सणावाराला तुमच्या घरच्या सगळ्या लोकांच्या बरोबर तुम्ही छान एन्जॉय करू शकता. कदाचित घरच्या मंडळींच्या बरोबर एखाद्या परदेशवारीची सुद्धा शक्यता वाटतेय. नोकरी व्यवसायात एखाद्या विषयावरती जास्त खोलवर विचार करण्याची गरज पडू शकते. तुमचं अचेतन मन आहे ते कदाचित स्वतःच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीव करून देईल. यासाठी मेडिटेशन केलं तर फार बरं होईल. आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक स्वतःच्या अभ्यासासाठी वेळ काढावा. आता भाग्यांक 7 अर्थात ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 7, 16, 25 या तारखांना झाला आहे. एरवी अंतर्मुख असणारे तुम्ही या वेळेला सर्वांशी चांगला संवाद साधू शकाल. उत्तम मानसिक सकारात्मकता आणि त्याला मिळालेली प्रयत्नांची जोड असा या महिन्याचा अजेंडा असणार आहे. विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये काम करण्यासाठी या महिन्याची स्पंदनं उद्युक्त करू शकतात आणि गुरूंचा आशीर्वाद आणि गुरूंचं दर्शन घेणं हेही या महिन्यात श्रेयस्कर ठरू शकेल. आता 8 नंबरची मंडळी म्हणजे 8 भाग्यांकाची अर्थात कुठल्याही महिन्यात ज्यांचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झालेला आहे अशी मंडळी. या महिन्यात तुम्ही हातात घेतलेलं महत्वाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे प्रयत्न वाढवायला हरकत नाही. आणि त्यासाठी काही नवीन टेक्निक जर वापरायला लागणार असतील तर त्याच्यासाठी नाही म्हणू नका. शिवाय मी ठरवेन ते करू शकतो याचाही अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतो. विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यासाला लागावा आणि कष्टाचे फळ गोड लागते याचा अनुभव तुमच्या इतका उत्तम कोणाला येऊ शकेल. शब्द मात्र कठोरतेकडे जात नाहीत ना हे बघण्याची गरज या महिन्यात पडणार आहे. तेव्हा तशी काळजी अवश्य घ्यावी. ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 या तारखांना झाला आहे म्हणजेच 9 भाग्यांकाचे व्यक्ती, तुम्ही केलेलं काम आणि तुमचे प्रयत्न हे वरिष्ठांच्या समोर आल्याने तुम्हाला त्यांच्याकडनं पोचपावती मिळण्याची शक्यता या महिन्यात जरूर आहे. आणि कदाचित ही पण शक्यता आहे की एखादं नवीन काम तुमच्या अंगावरती येऊ शकतं. पण प्रयत्नात तर तुम्ही कुठे कसूर करतच नाही. त्यामुळे शुभेच्छा, पुढे जा. नात्यांमध्ये चांगल्या प्रकारे सकारात्मकता जाणवेल. विद्यार्थी जर UPSC, MPSCच्या परीक्षेला बसले असते तर त्यांना सुद्धा सकारात्मक निर्णय ऐकण्याची शक्यता वाटते. शब्दांमध्ये अधूनमधून माधुर्य डोकवायला हरकत नाही असा हा महिना तुमच्यासाठी जाणार आहे. आज इथेच थांबूया मंडळी. माझं YouTube चॅनल अंजली टी उवाच याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमची मतंही अवश्य मांडा. धन्यवाद.